हे गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। मला खात्री आहे तुम्ही तुमच्या घरी खाऊन पिऊन खूप मस्त असाल। सो व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर का आधीपासून माझ्या बरोबर आहात तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। सो आज आपण आलेलो आहोत बदलापूरमध्ये आणि बदलापूरमध्ये आपण आज स्ट्रीट फूड एक्सप्लोर करत आहोत। आजचं पहिलं आउटलेट आहे अस्सल म्हावरा आणि अस्सल म्हावरामधनं आपण घेतलेलं आहे चिकन मिसळ। तर मग बघूया आपण चिकन मिसळ कशी लागते। चिकन मिसळ मध्ये नक्की आहे तरी काय। सो ही मिसळची ग्रेव्ही आहे, त्याच्यामध्ये त्यांनी चिकन असं ड्राय फ्राय करून दिलेलं आहे, फरसाण आणि कांदा लिंबू। सो आपण ही जरा मिक्स करूया। मी चिकन मिसळ कधीच खाल्ली नाहीये, जर का तुम्ही कधी ट्राय केली असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तर आता मी ट्राय करून बघते की चिकन मिसळ नक्की कशी लागते। म्हणजे नॉर्मली मिसळ तर आपण खातोच, पण मी तरी चिकन मिसळ ही पहिल्यांदा ट्राय करते। खूप मस्त लागते। म्हणजे ना मिसळ नॉर्मली कशी असते, एकदम चमचमीत मसालेदार स्पाइसी तशीच लागते आणि त्याच्यामध्ये चिकनचं त्यांनी भर पाडून एक नंबर लागते। तर तुम्ही इकडे येऊन नक्की ट्राय करा आणि मला टॅग करून सांगा। सो आजच्या दिवसाचा आपला सेकंड आउटलेट आहे टी लॉजी कॅफे आणि टी लॉजी कॅफे मध्ये नॉर्मली स्नॅक्स म्हणजे सँडविचेस, पिझ्झा, पास्ता असे खूप व्हरायटीज मिळतात, पण मी त्यांच्याकडनं घेतलेला आहे व्हाईट पास्ता। सो मी ट्राय करून सांगते तुम्हाला त्यांचा व्हाईट पास्ता कसा लागतो। हे त्यांचं पॅकेजिंग आहे, खूप क्यूट पॅकेजिंग आहे त्यांचं। ओ, आणि हा त्यांचा व्हाईट सॉस पास्ता एकदम असा क्रीमी टेक्स्चर मध्ये तो दिसतोय। आता मी ट्राय करून सांगते तुम्हाला की त्यांचा व्हाईट सॉस पास्ता कसा आहे। थोडी अजून ग्रेव्ही पाहिजे होती, थोडासा म्हणजे जेवढा तो असा सॉसी वाटतो आहे ना तो तेवढा नाही आहे, थोडासा ड्राय ह्याच्यामध्ये जातोय आणि त्यांची क्वांटिटी पण थोडी कमी आहे, पण टेस्ट वाईज तो परफेक्ट आहे। आजच्या दिवसाचं लास्ट आणि डेझर्ट आपण ट्राय करत आहोत आईस्क्रीम बेकरी मधलं डार्क चॉकलेट संडे। आणि हे किती सुंदर दिसतंय, म्हणजे एवढं त्यांनी मस्त सजवून दिलंय ना, म्हणजे तसं खायला पण ना एकदम असं की नाही नको नको खायला, एकदम मेस नको करायला, इतकं मस्त दिसतंय ते। पण तरी सुद्धा मी त्याला मेस करणार आहे। तर आता मी वाव, ते नावाप्रमाणे एकदम डार्क आईस्क्रीम आणि चॉकलेट त्याच्यामध्ये आहे। आता मी मेल्ट होत आहे ते चॉकलेट आणि आईस्क्रीम ना, लिटरली मेल्ट होत आहे। आईस्क्रीम बेकरी मध्ये हे ट्राय करायला तर नक्की या। आजच्या दिवसाचं मस्ट मध्ये आहे हे, मस्ट ट्राय मध्ये। सो आजचा एपिसोड हा डेझर्ट खाऊन मी इथेच संपवते आहे, पण असेच आपण पुढे सुद्धा स्ट्रीट फूड किंवा वेगवेगळे पदार्थ ट्राय करत राहू, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर कायम राहावं लागेल। तोपर्यंत बाय बाय।